लेट गोचा अर्थ माझ्यासाठी असा आहे की ओके, म्हणजे तू आज मी तुझ्याशी चांगली वागले आणि किंवा तू माझ्याशी चांगली वागलीस, आज आपण खूप एकदम मस्त बोललो बिल्लो आणि 4 दिवसानंतर तू मला एखाद्या कुठल्या लग्नात किंवा पार्टीमध्ये दिसलीस आणि तू 1-2 मिनिटासाठी अरे हाय ओके चल मी निघते हां एवढंच करून निघालीस, तर माझं असं होईल अच्छा हिला इंटरव्ह्यू हा होता का माझा, म्हणून ते मी खूप लई गोड बोलली आपल्याशी आणि आता तिचं काम झालंय तर हे असं करते का ती. तर हा विचार न करता तिचा काहीतरी आत्ता प्रॉब्लेम असू शकेल, ती आत्ता कशात तरी अडकली असेल म्हणून ती आत्ता अशी निघून गेली. हा विचार, हा थॉट प्रोसेस आणणं कोणत्याही बाबतीत तुझं काहीतरी असेल, म्हणून मी म्हटलं ना की माणसं चुकीची नसतात, परिस्थिती चुकीची असू शकते. सो ती म्हणजे मी म्हणते ना की माझा प्रत्येक प्रोजेक्ट सुद्धा म्हणजे प्रत्येक मालिका सुद्धा स्वतःला मला काहीतरी शिकवून गेली. तर माझ्या एका मालिकेने मला हे वाक्य दिलं आयुष्यात आणि ते खरंच बिलीव्ह करणार होतं. त्यामुळे तो लेट गो जो आहे ना, एक्सेप्टन्स असणं की ही चांगली आहे किंवा मी एक्सेप्ट केलेलं आहे ही अशीच आहे. कोण आपल्याला चांगलं मिळणार आहे किंवा मी कुठे 100% चांगली आहे. माझ्याकडे पण आहेत की वाईट गुण, माझ्याकडे पण आहेत चांगले गुण, पण कोणीतरी मला एक्सेप्ट करतंय ना तसं. सगळ्यात जास्त एक्सेप्ट केलंय तर माझ्या आईवडिलांनी मला केलेलं.